हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. मी सायली आणि जर तुम्ही तुमचं आयुष्य सर्वोत्तम बनवण्याचा प्रयत्न करत असाल तर माझे हे व्हिडिओज नक्कीच तुम्हाला तुमच्या या प्रवासात मदत करतील. सो लेट्स स्टार्ट आवर फर्स्ट व्हिडिओ. फॉर एक्झाम्पल, तुम्ही नुकताच एक नवीन मोबाईल घेतला आहात, परंतु तुम्हाला त्या मोबाईल विषयी जास्त माहिती नाहीये. त्या मोबाईलमध्ये कोणकोणते ऍप्स आहेत, ते कसे यूज करायचे ते तुम्हाला माहिती नसल्यामुळे तुम्ही त्या मोबाईलचा उपयोग फक्त फोन कॉल करण्यासाठी करतात. तसं बघायला गेलं तर हा मोबाईल तुम्हाला बऱ्याच कारणांसाठी उपयुक्त ठरला असता जर तुम्ही त्या मोबाईलचं वैशिष्ट्य जाणलं असतं. आपण मोबाईलद्वारे सगळ्या जगातली माहिती जाणू शकतो. आपण मोबाईलमध्ये हिशोब लिहून ठेवू शकतो. आपण नोट्स लिहू शकतो. आपण देश विदेशमधल्या बातम्या ऐकू शकतो. आपण आपल्या आवडती गाणी, मूव्हीज, सिरियल्स हे सगळे या मोबाईल थ्रू बघू शकतो. परंतु या मोबाईल मध्ये इतक्या सुविधा असून सुद्धा जर तुम्ही तो मोबाईल फक्त आणि फक्त बोलण्यासाठी केला, हे योग्य आहे का? तुम्ही त्याचा पूर्णपणे लाभ घ्यायला हवा. सेम गोष्ट आपल्या शरीरा आणि मनाप्रमाणे असते. आपल्या शरीरामध्ये, आपल्या मनामध्ये सगळ्या प्रकारच्या शक्यता उपलब्ध आहे. आपण आपल्या आयुष्यात हवं ते मिळवू शकतो, हवं ते निर्माण करू शकतो, सर्वोत्तम आयुष्य जगू शकतो, स्वस्थ जगू शकतो, आपण सर्व गुण संपन्न बनू शकतो, प्रेम, आनंद, सुख, शांतीसह आपलं आयुष्य जगू शकतो. मन आणि शरीराच्या उपयोगाने केवळ जीवनातील सगळी भौतिक सुख नव्हे तर आपण देवाला सुद्धा जाणू शकतो. आपण आपलं खरं रूप जाणू शकतो. परंतु सगळेच जण या सुविधांचा उपयोग करू शकत नाही. बरेचसे लोकांना ते या गोष्टी माहिती सुद्धा नसतात. काही ठराविक लोकच असतात ज्यांना या सगळ्या गोष्टींबद्दल माहिती असते आणि ते स्वतःला विकसित करण्याचा प्रयत्न करतात. आणि यामागचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे स्वतःचे विचार, जे कंटिन्युअसली काहीही न करता चालूच राहतात, आपल्या मनात येतच राहतात. आपण म्हणतो ना, एखाद्याला जाणण्यासाठी केवळ त्याचे विचार जाणणे पर्याप्त असतं, कारण ते मनुष्याची अवस्था दर्शवतात. विचार हे चांगले असतील, पॉझिटिव्ह असतील तर मनुष्य आपल्या जीवनात पॉझिटिव्ह घटना आकर्षित करतो. नाही तर तो कंटिन्युअसली त्याच विचारांमध्ये गुंतून राहतो. बऱ्याच लोकांना आपल्या विचारांचा उपयोग करून स्वतःमधील सर्वोच्च शक्यता कशा खुल्या करता येईल, आपल्या सर्वोच्च लेवलला कसं पोहोचता येईल हेच ठाऊक नसतं. आणि म्हणूनच या व्हिडिओच्या पहिल्या सिरीजमध्ये आपण आपल्या विचारांच्या शक्यता कशा विकसित करतो ते तीन वेगवेगळ्या खंडांमधून समजून घेणार आहोत. पहिला म्हणजे विचारांप्रती सदैव सजग राहणे, दुसरा खंड नेहमी आनंदी राहणे आणि तिसरा खंड आपल्या विचारांच्या स्रोतांशी संलग्न राहणे. सो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण आपला पहिला खंड म्हणजेच विचारांप्रती सदैव सजग राहणे हा डिस्कस करूया. आज आपण इथेच थांबूया. नमस्कार.